शासनाच्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे। नव्याने मंजुरी यादीनुसार मानधनाची सर्व रक्कम देण्यात यावी। मानधन वाटपातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कलाकारांना तात्काळ लाभ द्यावा। मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत। या मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर हलगी वाजवून निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे व डॉक्टर दगडू माने यांनी दिली आहे। राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सर्वच कलाकारांच्यासाठी महिना 5,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे। ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे। मात्र या कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या अडचणीमुळे वेळेत बँक खात्यावर मानधन जमा करावे अशी कलाकारांची अपेक्षा आहे। उतार वयात मानधन रक्कम हाच आधार असल्याने शासनाने कलाकारांना मानधन रक्कम तात्काळ दिली पाहिजे। काही कलाकारांना तांत्रिक अडचणींमुळे केवळ 2-4 महिन्यांचे मानधन देण्यात आले आहे। कोणत्या महिन्यातील किती मानधन मिळाले याविषयी तपशील मिळत नसल्यामुळे कलाकार संभ्रमात आहेत। कलाकार व त्यांच्या वारसांना मानधन कामी शासनाला जाग यावी याकरता हलगी वादन व अन्य वाद्यवृंदांचा गडगडाट करीत पंचायत समितीच्या प्रशासनास लोककलाकार साकडे घालणार आहेत। तेव्हा तालुक्यातील कलाकारांनी सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। शिरोळ तालुका कलाकार संघटना आणि कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ तालुका पंचायत समिती कार्यालयावरती हलगी वाजवून आमच्या कलाकारांच्या ज्या व्यथा आहेत, मागण्या आहेत, या संदर्भात आम्ही निवेदन देणार आहोत। यामध्ये प्रामुख्यानं जे कलाकार बांधव आहेत, कलाकार बांधवांना नवोदित जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना मानधन मंजूर झालं आहे, पण अद्याप काही कलाकारांना पैसे हे मानधनाचे आले नाही आहेत। जे जुने कलावंत आहेत, पेन्शन घेत आहेत, मानधन घेत आहेत, अशा कलावंतांना सुद्धा गेली 3-4 महिन्याचं मानधन आलेलं नाही। त्याचबरोबर नवीन काही प्रस्ताव दाखल झाले आहेत कलाकार मानधन मंजूर होण्यासंदर्भात, त्या लोकांचे सुद्धा मानधनाचे प्रस्ताव अजून रेंगाळले आहेत। अशा अनेक कलाकारांच्या व्यथा घेऊन आम्ही सोमवारी 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयावरती, मग त्यामध्ये कलाकारांचे हलगीवादक असतील, कंडोल वादन असतील किंवा वेगवेगळे कलाप्रकार असतील, हे वाद्यासह आम्ही कलाकार सगळे एकजुटीनं आमच्या कलाकारांच्या मागणीसाठी शिरोळ तालुका पंचायत समिती कार्यालयात जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि शासनाला आम्ही जाग आणणार आहोत। नमस्कार। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।